आता कशा तुझ्या साडीला सर्व लावून जोडणार आली होळीच्या दिसाला दुपाराला जरा फिरमान वाग बदललंय भाई मला देऊन टाक जरा फिरमान वाग वर्षात बॅग मला देऊन टाक आता कशा तुझ्या साडीला सर्व लावून जोडणार तुम्ही जे आता फ्रेममध्ये रील्स पाहिली होळी स्पेशलची ती क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करायसाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की ते आपण कॅपकट ओपन केलं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला प्रोजेक्ट ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करून तुम्ही ॲड करायचा. फोटो ॲड केल्यानंतर खाली तुम्हाला रेशोज ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करून 9.6 इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर 0वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करून फोटो सेट करून घ्यायचा स्क्रीन बरोबर. फोटो सेट झाल्यानंतर फोटोच्या पहिल्या एंजुटे यायचं आहे आणि इथे ओव्हरलेस ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट व्हिडिओ येतो तुम्हाला ॲड करायचा आहे. तर हा बीट व्हिडिओ येतो तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. हे तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून आपलं सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करायचं आणि ह्याच्या फोटोची लेंथ असं जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायचे. तर अशा वेळेला नेऊया. ठीक आहे, नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्या ज्या बीट आहे जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. तर पहिली बीट आपल्या इथे चेंज होत आहे. तर ठीक आहे, तर सिम्पली इथून चेंज होते तर ह्याच आपल्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे. दुसरी बीट आपली इथं चेंज होत आहे. ठीक आहे, इथून फोटो स्प्लिट करायचा. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीट मापर्यंत मला स्प्लिट करत न्यायचा. फोटो स्प्लिट केल्यानंतर आता हा जो बीट मोड असेल तो सुद्धा आहे ना बीट नव्हता इथून स्प्लिट करून घ्यायचा. प्रत्येक बीटला तो स्प्लिट करायचा. तर ठीक आहे, इथून हे सर्व झाल्यानंतर इथून आपल्याला आहे ना काय करायचं आहे, हे जे बीट मोडचे वेगवेगळे भाग केले त्यामध्ये तुम्हाला PNG ॲड करायचं. तर ठीक आहे, इथे आपण तुम्हाला 9 PNG दिल्यात. 9 बीटला 9 PNG तुम्हाला ॲड करायचं. तर पहिल्या लेअरवरती ह्या क्लिक करायचं बीट मोडच्या आणि क्लिक केल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल करायचं. रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून पहिल्या PNGतून तुम्हाला ॲड करायचं आणि तुम्हाला खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इनमधला फेड इनचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या बीटला पण आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे बीट व्हिडिओला रिप्लेसवरती क्लिक करून दुसरं PNG तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल फेडिंगचा, तो इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला फोटो आणि PNG तुम्हाला ॲड करून घ्यायच्यात आणि शेवटच्या बीट मापर्यंत. तर मी काय करतो, इथून सर्व ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की PNG आणि फोटो आपण इथे ॲड करून घेतले. PNG आणि फोटो ॲड केल्यानंतर आता सिम्पली काय करायचं, हा जो पहिला फोटो असेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल स्प्लिट्स स्क्रीन स्लाईडचा, इथून स्लाईड करायचं आणि बरोबर 0वरती क्लिक करायचं. त्याच्या पुढं सिम्पली आपल्याला आहे ना इंकचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा. इनमध्ये इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. त्याच्या पुढं सिम्पली आपल्या कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढं सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा तो एक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कंबोमधला झूम 1चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला वेवचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्प्लान नंबर 1चा तो एक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिम्पली कंबोमध्ये इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला स्प्लान नंबर 2चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला पॉपिंग कॅन्डीचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, इथून हे सर्व फोडून इफेक्ट येऊन जातील. आल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे आणि इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली लाईटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल पिंक ब्लिंक्स, इथून सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये असेल इथून सिलेक्ट करून बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या इफेक्टची लेंथ असे पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत नेक्स्ट नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. हे तुम्हाला इंटेन्सिटी 25 ठेवायची. ठेवल्यानंतर बरोबर 0वरती क्लिक करायचं आणि तो हे झाल्यानंतर इथं आपला व्हिडिओ क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.